श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय। श्री चक्रपाणी प्रभु महाराज की। श्री गोविंद प्रभु महाराज की। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आवाज का कमी आहे? आम्ही नाशिकवरून आलो तरी आमचा आवाज कडक आहे. तुम्ही इथं सकाळपासून नाश्ता झाला आहे, गप्पा झाल्या आहे आणि तरी तुमचा आवाज कमी आहे. आपल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुका चोरमारेवाडी ना या गावामध्ये आजपासून सत्संग आयोजित केलेला आहे. परमार्ग सेवक जे दादाराव चोरमारे आहे ते संभाजीनगरला राहतात आणि तिथं माझे कार्यक्रम होत असतात म्हणून तिथली ओळख. तर गावामध्ये 35-40 घरं उपदिशी आहे आपले आणि ती शहरात राहतात, त्याच्यामुळं कार्यक्रम होत राहतात, कार्यक्रमाला जात राहतात. त्यामुळं धर्माची जाणीव, थोडीशी तोंड ओळख झाल्यामुळं त्यांना असं वाटतं की आपल्या गावालाही असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. ती तळमळ, ती इच्छा असल्यामुळं त्यांनी तुमच्या सर्वच गावकरी जे आपले सद्भक्त आहे, जे उपदेशी वर्ग आहे, त्यांना सांगितल्यानंतर तुम्हीही त्यांना पूर्णपणे प्रतिसाद दिला आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझ्याबरोबर आलेले या कार्यक्रमाला परमार्ग सेवक माननीय नितीनदादा गायकवाड, परमार्ग सेवक माननीय बाळासाहेब जगताप, परमार्ग सेवक माननीय पुण्यावरून आलेले दिलीपदादा काळे, परत सौ कमल कडस मॅडम आणि कालच इथं येऊन तुम्हाला शुभेच्छा देऊन गेले, कार्यक्रमाचं आयोजन सूचना देऊन गेले ते परमपूजनीय निर्भय मुनी बाबाजी. तेही पुण्यावरून तुमच्या गावाला भेट देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी 2 व्हीलरवरतीच आलेले आहे. आणि बाकी दुसरे जाळीचे देवाचे बाबा, काय नाव बाबा तुमचं? परमपूजनीय नरोत्तम दादा आंबेकर बाबाजी, हे पण जाळीचे देवावरून कार्यक्रमाला आलेले. सर्व वासनिक बंधू आणि भगिनींनो, आपलं गाव आता तसं बघितलं तर परंपरेचं उपदेशी 35 घरं उपदेशी आहे. परंतु उपदेश काय आहे, धर्म काय आहे, धार्मिकता काय आहे? 35 घरं उपदेश आहे, परंतु त्या 35 घराच्या उपदेशीपणाच्या निमित्ताने किंवा त्या अनुषंगाने लोकसंख्या तर आपली कमी दिसते. बाकी आजूबाजूच्या गावांचा तर विषयच नाही आहे. याच्यावरून आपली धर्माच्या प्रती असलेली उदासीनता लक्षात येते. याचं कारण काय आहे की धर्म आपल्याला काय आहे माहीत नाही. परंपरेने आला, मागून आला, पुढून ढकलायचं काम चालू केलं. संस्कार असतात, भीती असते मनामध्ये, परंपरा जोपासायच्या असतात किंवा लोक करतात म्हणून आपण धार्मिकता करत राहतो. परंतु ह्या धार्मिकतेमध्ये येणं इतकं सोपं नाही आहे. हे कोणाचंही काम नाही आहे. याचं कारण हा परमेश्वराचा धर्म परमेश्वराकडून ज्या जीवाला भेटला त्या जीवाला इथं येता येतं आणि धार्मिकता करता येते. हा जो धर्म हा जीवाकडून भेटत नाही, हा देवतेकडून भेटत नाही, प्रपंचातून भेटत नाही, तो डायरेक्टच परमेश्वराकडून भेटत असतो. मग आपले संस्कार जे आहे त्या संस्कारातून आवडीतून आपण जर चिकित्सा केली किंवा पूर्वसंस्कारातून कळत नकळत आपण क्रिया केली, साधू संत येत राहतात. चला आपलं काहीतरी घडलं पाहिजे. त्या संस्कारातून आपण कोणत्या प्रकारची भावना नाही, कोणत्या प्रकारचा हेतू नाही, दृष्टपर स्वार्थ नाही, माझ्या देवाचा आहे किंवा साधू संत आहे अशा भावनेनं तुम्ही पूर्वी त्यांना अन्नदान केलं आणि त्यामुळं ते परमेश्वरापर्यंत पोचलं. जेव्हा ते परमेश्वरापर्यंत पोचतं त्यावेळेस परमेश्वर बोध देतो. त्यावेळेस त्या जीवाला अधिकार प्राप्त होतो आणि त्या अधिकारात कोणाला तरी निमित्त करून परमेश्वर या धर्मात त्या जीवाला आणत असतात. याचा अर्थ परमेश्वराकडूनच हा धर्म आपल्याला भेटत असतो.
कोणी सांगितलं, कोणी दिला, कोणी घ्यायला लावला म्हणून धर्म भेटत नाही. आणि म्हणून हा दुर्मिळ धर्म आहे, हे रहस्य आहे, हे कोणालाही भेटत नाही. तुमच्या बऱ्याचशा नातेवाईकांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये बिगर उपदेशी लोक असतील. तुम्ही त्यांना सांगतही असतील, परंतु ते ऐकतात का? ते म्हणतात तुमचं खूप अवघड आहे, नको, इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, हे खायचं नाही, तिकडं करायचं नाही. हे सर्व अज्ञान आहे. का करायचं नाही हे आपल्या लक्षात येत नाही. जसं गाडी चालवतो आपण, ती गाडी चालवताना रस्त्यावरती नियम पाळावं लागतात. स्वयंपाक करायचा तरी नियम पाळतात तुम्ही. मीठ मिरची बरोबर कशी किती टाकायची, तेल किती टाकायचं, हे सर्व व्यवस्थित नियम जर केले तर ते स्वयंपाक नीट होतो ना. नाही तर तुम्ही असे म्हटले स्वयंपाकाचं काय नियमाचं काही नसतं, पाहू उद्या मीठ टाकू, नाही तर काल टाकलं होतं, असं जमल का? नाही चालत. कोणत्या गोष्टीला नियम लागतं, कोणत्या गोष्टीला सिस्टम लागते, ज्ञान लागतं. त्याप्रमाणे धर्मालासुद्धा ज्ञान लागतं, नियम लागतात. त्या नियमात राहून आपण जर चाललो, तो धर्म केला, तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होत असते. धार्मिकता आपल्याला का करायची, कशासाठी करायची आहे? कारण घरं चालवण्यासाठी आपण शेती करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, त्यातून पैसा भेटतो, पैशातून घरं चालतात. मग घरं चालवण्यासाठी धार्मिकता करण्याची गरज नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये जे सुखफळं, आपल्याला गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, ती मिळवण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. त्यासाठी धार्मिकता करायची गरज नाही. धार्मिकता का करायची आहे हे जर समजून घेतलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल, त्याचं मर्म कळेल. आज आपण जे करतोय, प्रपंचात आल्यानंतर संसार करतोय, जबाबदाऱ्या पाळतोय, ते काय पाठीमागं केलं नाही का आपण? पाठीमागच्या जन्मात तेच केलं आपण, त्याच्या पाठीमागच्या जन्मात तेच केलं. जन्माला आल्यानंतर आपण प्रपंच करतो, त्या प्रपंचात जे कर्म जोडतो, ते कर्म भोगण्यासाठी नरकात जातो. 84 लाख योनी आहे. कितीतरी प्राणी आपण दररोज पाहत राहतो. आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला समोर बैल, गाई, म्हशी, कुत्रे, डुकरं सारं दिसतात. असे 84 लाख योनी आहे. त्याच्यात जातो आपण नंतर, आणि ते भोगल्यानंतर, ते संपल्यानंतर मग परत मानव जन्मात येतो. परत मानव जन्मात आल्यानंतर परत प्रपंच करताना ते कर्म जोडतो. ते कर्म जोडल्यानंतर माणूस मेल्यानंतर परत नरकात जातो. मग कोणी कोणत्या प्राण्याच्या जन्मात, कोणी कोणत्या प्राण्याच्या जन्मात, कोणी झाडांच्या जन्मात. या झाडांमध्ये सुद्धा जीव असतात, त्याला स्थावर नरक म्हणतात. आता आपण इथं मंडप टाकला आहे, सावलीत बसलो आहे, तरी आपल्याला गरम होतं आहे. तेव्हा ऊन, वारा, पाणी, पाऊस, याच्यामध्ये जनावरं, हे झाडं कसे राहत, असे किती दुःख होत असेल. परंतु ती भोग योनी आहे, त्यांना ते दुःखच, त्या दुःखाशिवाय त्यांची ती कर्म, त्यांची जे नरक योनी, ती संपणारच नाही आहे. म्हणून आपण त्यातून आलेलो आहे, आणि परत जायचं नसेल तर धार्मिकता करायची असते. आणि ती धार्मिकता कोणती करायची? का जी परमेश्वराकडून आपल्याला भेटलेली ती करायची. कोणीतरी करतं आहे म्हणून, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून ती धार्मिकता करून उपयोग नाही आहे. प्रत्येकाचा एक अधिकार असतो. तुमच्या गावामध्ये सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे. आता त्या ग्रामसेवकाकडे जर गेलो आणि आपण 7-12 मागितला तर जमल का? सरपंचाकडे गेलो आणि त्याला जर दुसरंच काम सांगितलं तर जमल का? त्याचं जे काम आहे तो ते करल. शेतीचं तसंच आहे. आता तुमच्या इकडे बघा, आम्ही आता बघितले मिरच्याच्या वर्षी लागवडी आहे. आता पूर्वी काही मिरच्या होत नसेल, पण परंपरागत शेती करण्याचं जे आयोजन आहे, नियोजन आहे, प्रगतीच्या अनुषंगाने बदल झाला. त्याच्यात आता ड्रीप आली, मल्चिंग आली, काय काय आलं. पूर्वी तसं नव्हतं. हा बदल कशाच्या अनुषंगाने आपण करतो? प्रगतीच्या अनुषंगाने. प्रगती करायची म्हटली का ज्ञान घेतो, समजून घेतो, जाणून घेतो, आणि मग ते 2 पैसे आपल्याला जास्त भेटतात म्हणून मग आपण त्याची निवड करतो. तसं धर्म का करायचा, कशासाठी करायचा, त्यातलं जर आपल्याला मर्म कळालं तर मग ते आपण करण्याला फायदा आहे. अन्यथा फक्त आपण संस्कार आहे म्हणून, भीती आहे म्हणून, लोक करतात म्हणून जर करत राहिलो तर त्यातून जे आपल्याला फायदा भेटायला पाहिजे तो भेटणार नाही. शेती करायची म्हणून केली तर मग फायदा होणार नाही. त्या पद्धतीने केली तर त्याचा फायदा होईल. तसं धर्मसुद्धा, धर्माची एक पद्धत आहे, एक नियम आहे, आणि तो नियम, तो पद्धत समजून घेणं आणि योग्य पद्धतीने धार्मिकता करणं, तर ते परमेश्वराची भक्ती आपण केल्यासारखी आहे. अन्यथा नुसतं करायची म्हणून केल्याने काही फायदा होत नाही. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, कशासाठी केली? या जीवाला जलमृत्यूच्या फेऱ्यातून काढण्यासाठी, आपल्याला या दुःखात जाऊन न देण्यासाठी.
परंतु आपल्याला सृष्टी निर्माण करून या सृष्टीत आणलं, परमेश्वर अवतार घेतला, त्या परमेश्वराने अवतार घेऊन आपल्याला ज्ञान दिलं, बोध दिला, तरी आपण समजून उमजून नाही घेतलं तर मात्र मग नरकात तर जाणंच आहे. आपण मुलांना शाळेत घालतो, त्यांना पैसे देतो, कपडे देतो, काय द्यायचे त्या गरजा आहे त्या देतो, ट्युशन लावतो, परंतु एवढं करूनही तो जर त्यांनी अभ्यासच नाही केला तर, शिकलाच नाही तर मग ते तर वाया जाणार नाहीत. परंतु तुम्ही केलेलं ते वाया तर जाईलच जाईल, परंतु त्याचं जीवनसुद्धा वाया जाईल. तसं परमेश्वराने सृष्टी निर्माण करून तुम्हाला या सृष्टीमध्ये आणून स्वतः अवतार घेऊन धर्म तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, परंतु तुम्ही तो समजून न घेता जर केला नाही तर परमेश्वराच्या करण्यालाही अर्थ राहत नाही, ते वाया जाईल आणि आपलं जीवन वाया जाऊन आपल्याला किती मोठा भोग, किती मोठं दुःख प्राप्त होईल. याची जाणीव ज्यांनी करून घेतली तो धर्म. म्हणजे धर्म काय आहे याच्यासाठी आपण थोडासा अभ्यास, चिकित्सा, सत्संग, आता तुमच्या गावाचं मला माहीत नाही इथं सत्संग होतात की नाही, कार्यक्रम होतात की नाही. याच्या अगोदर कधी झाले का कार्यक्रम, सत्संग? कार्यक्रमही नाही, सत्संगही नाही. 10 वर्षापूर्वी झाले. आणि मग 10 वर्ष का बरं खंड पडला? गरजच वाटली नाही. हां, जर आपल्याला एखादी गोष्ट समजली, कळाली तर आपण ती करायला लागतो. कोणीतरी मिरच्या लावल्या, अरे मिरचीत 2 पैसे जास्त भेटतात, मग आपण लगेच करायला लावतो. आपल्याला माहीत नसतं, ज्ञान नसतं मिरची कशी लावायची, पण मग त्यासाठी काय करतो आपण? 4 शेतकऱ्यांकडे जातो, चौकशी करतो, माहिती घेतो, त्याची जात पात, कशा पद्धतीनं ती लागवड करायची असते, किती खर्च येतो एकरी, कोणत्या महिन्यात कोणत्या वेळेस करायची राहते, सर्व आपण समजून घेतो, जाणून घेतो आणि मग करतो. का? तर आपल्याला त्यातून फायदा दिसत असतो. धर्म जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा फायदा दिसेल आणि फायदा दिसल्यानंतर मग तुम्ही योग्य पद्धतीनं कराल. म्हणून धर्म काय आहे? परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे. बरं, आपल्यालाच सांगितलं आहे आणि लगेच कळालं आहे अशातला भाग नाही. जीव हा मुळातच अनादि अविद्युक्त असल्यामुळे अज्ञान असतं. अर्जुन देवाची जेव्हा श्रीकृष्ण महाराजांची भेट झाली तेव्हा लगेच अर्जुन देवाला श्रीकृष्ण महाराजांनी जाणीव करून दिली, लगेच कृष्ण महाराजांना त्यांनी ओळखलं, लगेच भक्ती करायला लागले का? नाही. परमेश्वराने सुद्धा अर्जुन देवापुढं भगवद्गीता निरूपण केलं, त्यांच्या प्रश्नाचे उत्तरं दिले आणि त्या प्रश्नाचे उत्तरं दिल्यानंतर, समजल्यानंतर, त्यांनी जाणीव करून घेतल्यानंतर मग परमेश्वराने बोध दिला, विश्वरूप दाखवलं, मग बोध दिला. कारण परमेश्वर म्हणता ह्या जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीची माहितीच घेतली नाही, विचारलंच नाही, अभ्यासच केला नाही तर आपोआप माहिती होईल का? आपोआप काहीच माहीत होत नाही, आपोआप कोणतीच गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्ट करावं लागते, त्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी आवड लागते, संस्कार लागतो, चिकित्सा लागते, प्रश्न लागतात आणि मग थोडंफार समजलं तर तो करता येतो. धर्म असाच आहे. अर्जुन देवाला परमेश्वराने समजून सांगितलं आणि मग त्यांनी विचार केला, चिंतन केलं. आता आम्ही तुम्हाला सांगितलं, आता 2 दिवस आपले कार्यक्रम आहे, सत्र होतील, आम्ही सांगायचं काम करू, पण तुम्ही विचारच नाही केला तर, त्याचं चिंतनच नाही केलं तर, ते लक्षातच नाही घेतलं तर काय उपयोग होईल का? आम्ही सांगतोय पण तुम्ही घेतलं पाहिजे. ताट तर पुढं आहे, परंतु जेवायचं जे कार्य आहे ते तर तुम्हाला करावं लागेल. ताट पुढं आहे, नुसते ताटाकडे पाहत राहिलं का ते अन्न आपोआप पोटात जाईल का? नाही जाणार. तुम्ही ते ऐकणं, चिंतन करणं आणि त्याच्यानंतर ते योग्य अयोग्य समजून त्यावरती चालणं हे महत्त्वाचं आहे. आपले जनावरं बघा, दिवसभर चारा खातात की नाही? दिवसभर चारा खातात, संध्याकाळी काय करतात? रवंत करतात. एका ठिकाणी निवांत बसले का ते रेवंत करतात आणि त्या रवंत केल्यामुळं त्यांचे जे धातू आहे धष्टपुष्ट होतात, ताकद भेटते, त्यांना बळ भेटतं. तसं धर्म समजून घेतल्यानंतर, ऐकून घेतल्यानंतर त्याचं चिंतन जर केलं तर त्याचा उपयोग होणार आहे. अन्यथा एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं, काय उपयोग होईल का? कानाने ऐकलं आणि तोंडाने बडबड केली, काय उपयोग होईल का? तर ते आपल्याला अंतर्गाम्य करावं लागेल. म्हणजे काय? मनात, विचारात, हृदयात न्यावा लागेल, बुद्धीत न्यावा लागेल. धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे, ज्ञान ग्रहण करणाऱ्याचा आहे, त्याचं चिंतन करणाऱ्याचा आहे. कोणीही धर्मात राहत नाही, कोणी येत नाही आणि कोणी टिकतही नाही. आता धर्मात परमेश्वराने आपल्याला आणल्यामुळं, परमेश्वराने आपल्याला आणलं आहे म्हणून आपण धर्मात आहे. आपण नाही परमेश्वराच्या धर्मात आलो. कळत न कळत आपल्याकडून क्रिया घडली आणि त्या क्रियेचं फळ परमेश्वराने आपल्याला दिलं. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. परंतु टिकवायचं काम तुम्हालाच, अभ्यास करून ते करण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल. शाळेत तर मुलांना तुम्ही घातलं आहे, परंतु त्याचा अभ्यास करणं, त्याच्या परीक्षा देणं,
त्या परीक्षा देऊन देऊन त्यांनी डिग्री मिळवणं, मग त्याला नोकरी भेटणार, हे त्याला करावं लागणार आहे. तुम्ही नाही अभ्यास करू शकत, तुम्ही नाही परीक्षा देऊ शकत. तसं परमेश्वराने आपल्याला धर्मात आणलं आहे, तर ते पुढं त्याच्यानंतर जे करण्याचं काम आहे ती स्वतंत्रता आपल्याला दिलेली आहे. अर्जुन देवाला परमेश्वराने समजून सांगितलं. तसं कलियुगात परमेश्वर म्हणतात प्रत्येक युगामध्ये आम्ही अवतार घेतो. का अवतार घेतो? तर धर्माला ग्लानी लागलेली असते. अधर्मालाच लोक धर्म समजायला लागतात. जसं आता तुम्ही म्हणता 10 वर्षापूर्वी सत्संग व्हायचे, 10 वर्षामध्ये गॅप पडला म्हणजे ग्लानी आले, धर्माची गरज वाटत नाही, धर्म काय समजला नाही, त्याच्याविषयी आवडी नाही, चिकित्सा नाही, त्यातून काय फायदा होणार आहे, न केल्याने काय तोटा होणार आहे याची जाणीव नाही. आणि त्यामुळं अशा वेळेस परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून ती वेळ, ती योग आणतात. जसं आता यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत, तुमच्या माध्यमातून मी आलो, माझ्या माध्यमातून तुम्हाला देव अप्रत्यक्षरित्या हे जे सर्व समजून जाणून करून देतात. तर परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू असल्यामुळं प्रत्येक जीवाचं चिंतन करतात. आणि तसंच युगानुयुगी आहे, प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतात. मग आता कलियुगामध्ये परमेश्वरांनी 12व्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रप्रभू नावाने अवतार घेतला. आणि तो अवतार घेतल्यानंतर वाडीवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगितलं. आणि ते तत्त्वज्ञान जर आपण समजून नाही घेतलं तर आपल्याला धर्म कळणार नाही. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. पूजनीय माईम भट हे आद्य लेखक आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारा अभ्यास त्यांनी केलेला होता. तसं अर्जुन देवानी 18 पुराण, वेद, उपनिषद सर्व शास्त्र अभ्यास केलेला होता. परंतु जोपर्यंत परमेश्वर जाणीव करून देत नाही, परमेश्वर बोध देत नाही, तोपर्यंत किती तुम्ही अभ्यास केला तरी धर्म भेटत नाही. पण परमेश्वराने अर्जुनाला धर्म दिला, परमेश्वराने पूजनीय माईम भट्टांना धर्म दिला, तसा आपल्यालाही परमेश्वरानेच धर्म दिलेला आहे. आपण खूप अभ्यास केला, वाचन केलं आणि मग आपल्याला धर्म कळाला, आपण घेतला, असं होत नाही. तुम्ही खूप भाग्यवान आहात का तुम्हाला देवाने धर्म दिला आहे. देवाने धर्म दिलेलं जीव खूप दुर्मिळ असतात आणि ते परमेश्वरापर्यंत जाऊ शकतात, परमेश्वराच्यापर्यंत प्राप्तीला जाऊ शकतात. आम्ही नाशिकला आहे आणि चोरमारेवाडीला जायचं आणि चोरमारेवाडीला जायचं असं म्हणलो असतं तर आलो असतो का? आम्हाला चालावं लागेल ना, सुरू करावं लागेल, गाडी प्रवास करावा लागेल. तसं प्रवास म्हणजे धर्माचा आचार, तत्त्व, सिद्धांत. पूजनीय माईम भटांना सर्वच अभ्यास होता, परंतु देवाची त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा देवाने विचारलं त्यांना की तुम्ही एवढा अभ्यास केला, 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र सारा अभ्यास केला, कशासाठी अभ्यास केला, का केला? म्हणे मुक्ती मिळवायची आहे. मग मुक्ती यांनी मिळेल का? म्हणे कर्मातून मिळेल. चांगलं कर्म केलं मग ज्ञान होईल, मग वैराग्य होईल, मग मुक्ती होईल. देव म्हणतात कर्म कोणते? 2 कर्म, नित्यकर्म, निमित्तकर्म. नित्यकर्म आपण दररोज आंघोळ करतो, जेवण करतो, झोपतो, हे नित्यकर्म नित्यकर्माला गेले. पुण्यरूपाने केलेले कर्म अडी अडचणीच्या काळात उपयोगी पडतात, म्हणजे फळाला येतात. मग आता कर्म शिल्लक नाही तर देव कसा भेटेल? मग परमेश्वराने सांगितलं एका परमेश्वराशिवाय ह्या परमेश्वराला तुम्हाला प्राप्त करता येत नाही. मग तो एक परमेश्वर कोण? तो तर निर्व निराकार, परंतु तो साकार होतो. अधिकारी जीवाला निमित्त करून त्याच्या हृदयात अवतरतो, म्हणजे बोध देतो. आणि त्या बोध दिलेल्या परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आपण उतरवलं, त्या रस्त्यावरती चाललो तर तो परमेश्वर भेटणार आहे म्हणे. आणि मग पूजनीय माईम भटांच्या लक्षात येतं की आजपर्यंत आपण काय समजत होतो. तसं परमेश्वराने सुद्धा आपल्याला बोध दिलेला आहे, आपल्या हृदयात ते अवतरलेले. आपल्याला सांगितलं आहे का परमेश्वर कोण आहे, जीव काय आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे. परंतु त्या परमेश्वराने काय सांगितलं आहे हे मात्र जर आपण अभ्यासलं नाही तर ते करता कसं येईल? एखाद्या विद्यार्थ्याला पेपर लिहायचा आहे, त्याला अभ्यासक्रमच माहीत नाही, सिलेबसच माहीत नाही. बरं माहिती आहे तर त्यांनी त्याच्यात डोकवलंच नाही, अभ्यासच केला नाही, तर पेपर कसा लिहिणार तो आणि पास कसा होणार? तसं परमेश्वराने आपल्याला बोध दिल्यानंतर हा सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे, लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, आज हे अनेक ग्रंथ आहे. परंतु प्राथमिक स्वरूपातलं तरी आपल्याला नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे. ते जर असेल तर आपण पुढं जाऊन प्रगती करणार आहे. पूजनीय माईम भट्टांना जेव्हा देवाने असं सांगितलं तर ते म्हणे आम्ही तर भक्ती करतो म्हटले. म्हणे याची करतो, त्याची करतो, अनेक देवतेची त्यांनी नावं सांगितले. आणि मग परमेश्वर सांगतात की अरे तू जी भक्ती करतोय त्या भक्तीतून तू मुक्त होणार नाही आहे, त्या भक्तीतून अधिक बांधल्या जाणार आहे म्हटले, आणि अधिक नरकात जाणार आहे. जसं गाय असती खुट्ट्याला बांधलेली, ती खुट्ट्याला गाय बांधलेली असते, ती सुटण्यासाठी त्या खुट्ट्याभोवती फिरते. सुटेल का ती? तिचा अधिक पाश आवळेल, ती मरल.
तसं तुम्ही मुक्तीसाठी ह्या देवतेची भक्ती कर, त्या देवतेची भक्ती कर, हे कर्मकांड कर, हे व्रतवैकल्य कर, हे उपास तापास कर, जर असं केलं तर अधिक नरकामध्ये झाला, अधिक कर्म जोडाल त्याच्यावर, त्यातून ते तुम्ही निघू शकत नाही. मग त्यातून काढणारा कोण आहे याची जाणीव करून घ्यावा लागेल. आणि त्या काढणाऱ्यातून ती जाणीव करून घेतल्यानंतर त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जावं लागेल, एकनिष्ठ भक्ती करावं लागेल, त्या देवाने सांगितलेलं आपल्या जीवनात उतरावं लागेल, तसा आचार करावा लागेल आणि त्यानंतरच तो देव भेटेल. त्यांच्या लक्षात आणण्यासाठी मग देवाने काय सांगितलं, हत्तीचा दृष्टांत. गाव असतो म्हणे आणि त्या गावामध्ये हत्ती आला. हा हत्तीचा दृष्टांत कोणी ऐकलं? हात वर करा बरं. बायांनी काय ऐकलं नाही? मग बायांनी काय ऐकलं? काल कोणाचं लग्न झालं आणि उद्या कोणाचं लग्न आहे. 2 वर्ष झाली त्या पोरीला, अजून पोरगत नाही झालं. एवढंच ऐकतो आणि एवढंच बोलतो आणि एवढंच गप्पा मारतो आपण. देवाधर्माच्या गप्पा जर तुम्ही मारल्या नाही, ऐकल्या नाही तर समजणार कसं? त्याच्यामुळं देव तर आपल्याला भेटला आहे, धर्म तर आपल्याला भेटला आहे, परंतु तो जोपासायचं काम, वाढवायचं काम आपल्याला करावं लागणार आहे. देव म्हणतात गाव आहे तो, त्या गावामध्ये हत्ती आला. हत्ती येण्यासाठी हत्ती पाहण्यासाठी सारे लोक हत्ती आला पाहायला उत्सुकता राहते नाही का. तर तिथं 5-6 लोक आंधळे बसलेले असतात पारावर. आता पारावर आंधळे बसले, त्यांच्या कानावर जाता हत्ती आला, त्यांना वाटलं हत्ती आला, आपण पाहायला जाऊ. आता डोळेच नाही पाहणार कसे, मग स्पर्शाने पाहणार. तो एक गेला आंधळा, कानाला हात लावतो, एक शेपटीला हात लावतो, एक पायाला हात लावतो, एक पाठीला, पोटाला, एक सोंडेला, असे वेगळ्या अवयवाला हात लावून येऊन बसतात. आणि आपण जशा गप्पा मारतो तसे ते गप्पा मारायला लागले. म्हणे हत्ती पाहिला का? ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती पाहून आलो मी, आत्ताच आलो म्हणे, हत्ती तर खराट्यासारखा आहे म्हणे. आता त्याची काय चुकी, त्याला तेच जाणवलं. त्यांनी तो हत्ती खराट्यासारखा का सांगितला, तर त्याची शेपटी खराट्यासारखी, त्यांनी त्या शेपटीलाच हात लावला. आता ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणे हत्ती तर खांबासारखा, मी आत्ताच पाहून आलो. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती तर सुपासारखा, मी आत्ताच पाहून आलो. ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती भिंतीसारखा आहे, आत्ताच पाहून आलो. पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे. सोंडेला हात लावला तो म्हणे हत्ती मुसळासारखा आहे. आता हत्ती मुसळासारखा आहे का? झाडूसारखा आहे का? हत्ती खांबासारखा आहे का? सुपासारखा आहे का? नाही, हत्ती हत्तीसारखा आहे. आता हत्तीला हत्तीसारखं पाहायला लागेल तर त्यासाठी डोळे लागेल. डोळे म्हणजे ज्ञान. म्हणजे एक डोळस माणूस त्यांना सांगतो की अरे तुम्ही जे हत्तीला हत्ती समजतात तो हत्ती तसा नाही आहे. हे हत्तीचे एक अवयव ते एकत्र केल्यानंतर हत्ती तयार होईल. त्याच्यासाठी परमेश्वराची जी भक्ती आहे, परमेश्वराचा जो धर्म आहे तो आपल्याला डोळसपणे ज्ञानवाचक समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. त्यानंतर धर्म कळणार आहे आपल्याला. आपल्याला धर्म म्हणजे काय? अमावस्या आली का चालले स्थानावर, पौर्णिमा आले का चालले मंदिरात विडे व्हायला, खिटी घालायला, पंचावतार उपार आहे, नारळ बांधायला, गळ्यात चिठ्ठ्या घालायला, आज धर्म आपल्याला वाटतो. परंतु धर्म हा एक भाग आहे, हा धर्माचा एक संस्कार आहे. ते कितपत योग्य, कितपत अयोग्य, कितपत गरजेचं, कितपत फायद्याचं याचा विचार आपण न करता लोक करतात म्हणून आपण करतो. पण आपण कधी प्रश्न विचारला की का करायचं, कशासाठी करायचं? आपल्याला तेवढंच माहीत असतं. क्रिया करायच्या, साधू संत आले पूजन करायचं, एवढंच आपल्याला माहीत असतं. परंतु धर्म हा ज्ञानाचा आहे, बुद्धीचा आहे, विचार करणाऱ्याचा आहे. म्हणून आपण यातून जर बाहेर पडायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्याला परमेश्वराने धर्म दिला आहे, उपदेश दिला आहे, बोध दिला आहे, हे एवढं सोपं नाही, कोणालाही प्राप्त होत नाही. आणि म्हणून उपदेश घेणं म्हणजे काय नेमकं काही सारं समजून घेणं, देवी देवतेची जी भक्ती आहे ती सोडणं, परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं, त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाणं. आणि तो परमेश्वर कोण? श्रीकृष्ण महाराज. का परमेश्वर समजायचं त्या कृष्ण महाराजांना? त्यांनी स्वतः अवतार घेतला, विश्वरूप दाखवलं, भगवद्गीता सांगितली. अर्जुन देवाला काय सांगितलं? तू जर मला अनन्यभावे शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील, तू फक्त माझा हो. हे कोणी सांगितलं? फक्त आणि फक्त श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. द्रौपदी मातेच्या वस्त्रहरणाच्या वेळेस सहाय्य कोणी केलं? श्रीकृष्ण महाराजांनी. अर्जुन देवाला युद्धामध्ये जे मार्गदर्शन करायचे ते कोणी केलं? कितीतरी वेळा अर्जुन देवाला कोणी वाचवलं? नाही तर अर्जुन देव तर काही थोडं काय झालं का चाललो अग्निकाष्ट घ्यायला, चाललो अग्निकाष्ट घ्यायला. तर देव वाचवायचे ना.
महाभारत जर नीट समजून घेतलं, यदा कदाचित श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाच्या बरोबर नसते, तर श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाबरोबर नसताना अर्जुन देव काय असते? सर्व ताकद असूनही, सर्व सामर्थ्य असूनही ते जिंकले असते का हरले असते? कारण त्यांच्यासमोर द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, कितीतरी यक्षिणी सैन्य, परंतु इथं एकटे श्रीकृष्ण महाराजे. अर्जुनाच्या केसाला धक्का नाही लागला नाही, 5ही पांडवांच्या केसाला धक्का नाही लागला आणि कौरवांचा एकही वाचला नाही, एकही जागला नाही. फक्त आणि फक्त कशामुळे झालं? श्रीकृष्ण महाराज. मग तुमच्या जीवनामध्ये श्रीकृष्ण महाराज असतील, परमेश्वराची भक्ती असेल, तर तुमच्या जीवनाकडून असंत सामुग्री ज्याने तुम्हाला नरक भेटतं, दुःख होतं, असे कर्म तुमच्याकडून परमेश्वर होऊ देणार नाही. पण त्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागेल. समोर खड्डा दिसतोय आणि तरी आपण उडी मारली तर मग आपलाच हातपाय मोडणार आहे. त्याच्यासाठी तो खड्डा दिसतोय तर बाजूली चालणे हे आपलं काम आहे आणि हे बुद्धीचं लक्षण आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला उपदेश का दिला, कशासाठी दिला, बोध कशासाठी घेतला आहे आपण करून, आणि परमेश्वराने का बोध दिला आहे हे आपण समजून घेणं आणि उपदेश घेणं म्हणजे एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करणं. परंतु ही करत असताना कितीतरी कर्मकांड आपण करतो, ऋतवैकल्य करतो, अंधश्रद्धा जोपासतो. ही मिश्र भक्ती आहे आणि या मिश्र भक्तीतून परमेश्वराची भक्ती आपल्याला कधीही प्राप्त होऊ शकत नाही. जसं आता एखाद्या व्यक्तीवर आपण अवलंबून राहिलो पण त्याचीच आपल्याला गॅरंटी नसली तर तो ते काम करू शकत नाही. व्यभिचार होईल. स्त्रीचे पुरुषाचं स्त्री सारं सहन करतो पण व्यभिचार सहन करतो का? नाही. त्याच्यावरून कितीतरी वाद होतात, भांडणं होतात, संशय निर्माण झाला तर तो वाढत राहतो. ती स्त्री असेल, हट्टी असेल, भांडखोर असेल, थोडासा स्वभाव वेगळा असेल, काम व्यवस्थित करत नसेल तरी नवरा सहन करतो. किंवा नवऱ्याच्या काही अडचणी असेल, काही प्रॉब्लेम असेल, थोडंफार व्यसन असेल, हे असेल ते असेल, ती बायको सहन करते. परंतु थोडाही संशय आला का ही बाई किंवा हा माणूस याचं काहीतरी आहे का, तुमचं बिनसलं जमतच नाही. तसं परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करत असताना त्या परमेश्वराचं होऊन राहणं ही भक्तीचं मूळ कारण आहे, मूळ तत्त्व आहे, सिद्धांत आहे आणि आचारप्रणाली आहे. परंतु हे करताना तुम्ही बाकीचंही करत असाल तो परमेश्वर कसा सहन करेल? तो परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. तुमचं सारं सहन करेल. थोडी भक्ती कमी केली, स्मरण नाही केलं, क्रिया नाही केली, काय हरकत नाही. सकाळी नाही उठले हरकत नाही, स्थानावर नाही गेले हरकत नाही, साधू संतांना नाही पूजा केली, नाही क्रिया केली हरकत नाही. परंतु त्याच्या नावावरती निष्ठा आपली असली आणि त्या निष्ठेने जर आपण धार्मिकता करत राहिलो, त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून जर आपण वागत राहिलो तरी आपल्याला परमेश्वर आज नाही तर उद्या प्राप्त होऊ शकतो. अंतर पडेल, वेळ लागेल, पण परमेश्वर भेटेल. पण जर आपण व्यभिचार केला, चुकीचे कर्म केले तर त्यातून परमेश्वर तर भेटणार नाहीच, परंतु कितीतरी नरक जोडल्या जातील आणि त्या नरकात गेल्यानंतर दुःख प्राप्त होईल. म्हणून परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मिळालेला धर्म आपण कसा सांभाळायचा, किती सांभाळायचा हे आपण ज्ञानवाचक समजून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण गुरु केलेले असतात. गुरु केलेले असतात तर गुरूंना विचारणं हे तुमचं काम आहे. पण तुम्ही सहजच विचार करा. आता कोण कोण उपदेशी, हात वर करा बरं. उपदेशी कोण कोण आहे? बरेचसे जण आहे, जवळजवळ सर्वच आहे. आता तुम्ही सहज मनाला विचारा का तुम्ही उपदेश घेतला किती वर्ष झाले? कोणी 10 वर्ष, कोणी 15 वर्ष, कोणी 20 वर्ष झाले की नाही? या 20 वर्षात, 15 वर्षात, 10 वर्षात तुमच्या गुरुला तुम्ही किती प्रश्न विचारले आत्तापर्यंत? हात वर करा बरं. किती गुरुला तुम्ही प्रश्न विचारतात का? धर्माच्या अनुषंगाने समजून घेतात का की बाबा आपण इतर देवदेवतेची का भक्ती करत नाही, इतर मंदिरात का जात नाही, त्यांचा प्रसाद का खात नाही, मग ते काय आलं पित्रपाठ आलं तर पित्र करायचे की नाही, तुमच्याकडे काय लक्ष्मी असतात का, लक्ष्मी आल्या तर करायच्या का नाही, उपास तापस करायचे का नाही, ऋतवैकल्य करायचे का नाही, दहाव्यामध्ये जाऊन जेवायचं का नाही, वास्तुशांती करायची का नाही, एक विचारता का तुम्ही? कोण विचारता? हात वर करा. कोणीच विचारत नाही. तुम्ही एक विचारता फक्त, बाबा एक विचारताय. चांगले बाबांनी आता विचारून विचारून सारा धर्म समजून घेतला आहे. आता बघू, आजच्या संध्याकाळी मला कळेल, उद्या सकाळी कळेल, परवा संध्याकाळी कळेल. पुढं प्रतिकारांताची अभ्यास, प्रतिकारांताची आपल्या हृदयामध्ये जो बदल आहे तो बदलही दिसला पाहिजे. जे प्रश्न विचारतात त्यांचा धर्म टिकेल, वाढेल.
कारण प्रश्नाशिवाय तुमच्या जीवनामध्ये ज्ञानामध्ये भर पडणार नाही. पूजनीय महादाईसांनी किती देवाला प्रश्न विचारले. जर आचार्यांनी माईम भटांनी किंवा अर्जुन देवानी जर प्रश्न विचारले नसते तर गीता जन्माला आली असती का? लीळाचरित्र जन्माला आलं असतं का? एवढं मोठं ज्ञान आहे या जगाच्या पाठीवर, सर्वश्रेष्ठ ज्ञान, याच्या पलीकडं ज्ञानच नाही आहे. ते जन्माला आलं असतं का? परमेश्वराची जरी प्रवृत्ती आहे ज्ञान सांगायची, कारण अवतार घेतलेला आहे, परंतु समोरून जर रिस्पॉन्स नाही भेटला तर मग आता तुम्ही रिस्पॉन्सच नाही दिला, बसले, कोणी झोपत आहे, कोणी इकडं पाहत आहे, कोणी तिकडं पाहत आहे, मी किती वेळ बोलणार आहे? मी जर विचारलं की कोणी उपदेश घेतला, कोणीच हात नाही वर केला, उपदेश घ्यायला राहतो पण हातच नाही वर करायचा, असे अनुभव येतात मला. कुठं घ्या जातो ना खेडेगावामध्ये, मग का बरं उपदेश कोणी नाही, मग हाय बाबा सर उपदेश, मग हात वर काय केला नाही, करू आता काय, त्याला काय सांगायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावरती आपला उत्साह, त्या उत्साहावरती आपल्या धर्माची किती जाणीव आहे आपल्याला हे कळतं, हे समजतं. म्हणून उपदेश म्हणजे काय, तो समजून घेणं आणि ही धार्मिकता करत असताना काय करावं काय नाही करावं हे करणं, समजून घेणं, तो उपदेश असतो. नाही तर उपदेश घेतलाय नावाला, 5 नामं पाठ नाही, स्मरण करत नाही, किंवा हे आलं ते करायचं, ते आलं ते करायचं. बाईनं उपदेश घ्यायला राहतो, आठवड्यात 4 वेळा तिला उपवासच राहतो. आज ह्या शनिवारचा उपदेश उपवास, चतुर्थी आली उपवास, एकादशी आली उपवास, माहिती काहीच नाही, मग ती उपदेशी आहे का? तो उपदेशी आहे का? त्याला उपदेशी म्हणत नाही. तो चालू उपदेशी तर चालत नाही. इथं सच्चा लागतो, खरा लागतो, आणि त्याच्यासाठी तुम्हाला परमेश्वरांनी बोध दिलेला आहे. कितीतरी शिक्षक असतात आमच्या कॉन्टॅक्टमध्ये, अभ्यास करतात खूप, ते विचारत म्हणतात मग आम्ही लीळाचरित्र वाचलेलं आहे, सूत्रपाठ वाचलेलं आहे, 7 ग्रंथ वाचलेले आहे, गीता वाचले, आम्ही सारं वाचतो. पण तसं काही नाही, सारं एकच असतात म्हटले. सारं वाचून काय केलं, उपयोग काय केला, उपयोग काय झाला? जर सारं एकच आहे तर मग मी त्यांना प्रश्न विचारतो, तुमच्या गावातला सरपंच आणि आमदार एक आहे का, 2 नाही वेगवेगळे? अहो म्हणे आमदार तालुक्याचा असतो, सरपंच गावचा असतो. म्हणले मग खासदार जिल्ह्याचा असतो. मग तलाठी, ग्रामसेवक वेगवेगळे का एकच आहे? पण वेगळे असतात. बाकी सगळी का तुम्ही वर्गीकरण केलं, हा वेगळा तो वेगळा तो वेगळा, आणि इथं सारी एकच आहे कशी काय? जर सारी एकच आहे तर गावातल्या मंदिरात जाय, तू इकडे तिकडे जायची काय, बॉम्बट्या मारायची काय गरज आहे तुला? सारी एकच आहे ना. इथं गेला काय, सगळीकडे गेले काय? इथं वर्गीकरण करतो आणि मग सर्वांना एक समजतो. तर परमेश्वराने हे सारं सप्रमाण दृष्टांताच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून अर्जुन देवाला, पूजनीय माईम भटांना समजावलं नाही, त्यांच्या निमित्ताने आपल्याला समजावलं आहे, त्यांच्या निमित्ताने आपल्याला सांगितलं आहे. म्हणून अंदाजाने भक्ती करून उपयोग नाही, अज्ञानाने भक्ती करून उपयोग नाही, गैरसमजातून तो करतो म्हणून ते करून उपयोग नाही. त्याला समजून उमजून जाणूनच घ्यावं लागतं. जसं आपल्याला आजार झाला, एखादं डोकं दुखायला लागलं, पाय दुखायला लागला, पोट दुखायला लागलं, आपण काय डायरेक्ट जातो का? तुम्ही भोकरदनला, जालन्याला जाता का लगेच? नाही. तुम्ही जवळच्या एखाद्या डॉक्टर, तुमच्या गावात डॉक्टर असेल, छोटासा क्लिनिक केलेले असतात 1-2, तिथं जातात. डॉक्टर असं दुखतंय, ठीक आहे, डॉक्टर देतो गोळ्या, मग सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, पथ्य सांगतो, 2-3 दिवस आराम करा, तेलकट खाऊ नका, तुपट खाऊ नका, असं सांगतात. पण 3 दिवस सारं करूनही बी आपलं डोकं काही बंद होत नाही. मग आपण काय करतो? दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, तो तेच करतो, तरी बंद होत नाही. मग आपण काय करतो? आपल्याला डोकं आहे क्लिअर झालं याचा अर्थ, दुखतं याचा अर्थ, मग आपल्याला मोठ्या डॉक्टरकडे जावं लागेल. मग आपण MD डॉक्टरकडे जातो, तो लगेच गोळ्या औषध देत नाही, तो एक्सरे काढतो, MRI काढतो, ब्लड चेक करतो, काहीतरी सर्व चेकअप करून निदान करतो का नेमकं डोकं दुखतं कशाने, चष्मा लागला आहे का, ब्रेन ट्यूमर झाला आहे का, आणखीन काही तुला झालं आहे, हे सारं निदान केल्यानंतर गोळ्या औषध दिल्यानंतर आपण नीट होतो. आता आपण नीट तर झालो, परंतु अगोदरच्या ज्या गोळ्या औषधं दिले होते त्यांनी तर त्या अंदाजाने दिल्या होत्या, त्याचे साईड इफेक्ट तर होणार ना. कारण डोकं नाही दुखलं याचा अर्थ ते बाकीचं काहीतरी कुठंतरी कार्य करायला लागलं. आणि म्हणून पहिल्या डॉक्टरला रोग माहीत होता पण औषध माहीत नव्हतं, पण निदान करता आलं नाही, त्याच्यामुळे त्याच औषधावरती ते औषध द्यावं लागते माहीतच नाही. दुसऱ्या डॉक्टरला औषध माहिती आहे पण रोगच माहीत नव्हता, निदानच करता आलं नाही, दोघांची गल्लत झाली. परंतु म्हटलं का डॉक्टर का मला माहीत नाही, तुला गोळ्या देणार नाही, तू दुसऱ्या डॉक्टरकडे जाय, नाही, तो देतो.
आणि त्या गोळ्या आपण घेतो, घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट होणार। ते साईड इफेक्ट म्हणजे नरकाची प्राप्ती। अंदाजाने भक्ती केली मग ती परमेश्वराची का असेना, त्यातून कळत न कळत जर अविधी घडला, चुकीचा आचार घडला, तर त्याचं आपल्याला कर्म भोगावंच लागतं। म्हणून अंदाजाने धार्मिकता करून उपयोग नाही। त्या डॉक्टरनी निदान केलं तसं परमेश्वर भक्ती, या परमेश्वर भक्तीतून आपण निदान करायचं राहतं, समजून घ्यायचं राहतं, जाणून घ्यायचं राहतं आणि त्यानंतर करायचं राहतं। धार्मिकता खूप करायची नसते, पण अचूक करायची असते, योग्य पद्धतीने करायची असते। अन्य जे लोक आहेत तुमच्या नात्यातले, तुमच्या ओळखीतले, ते खूप करतात बघा। आठवड्यामध्ये 3-4 दिवस उपवास राहतात, व्रतवैकल्य राहतात, अमावस्या पाळतात, पौर्णिमा पाळतात, शुभाशुभ पाळतात, ज्योतिषशास्त्र पाळतात, आणखीन काय काय करतात। त्याच्या 1% जरी तुम्ही धार्मिकता केली, ज्ञानवाचक समजून उमजून, तरी परमेश्वर प्राप्त होऊ शकतो। किंवा तुम्ही जेवढा मनापासून संसार करतात, प्रपंच करतात, मनापासून अगदी ओतून टाकून, तुम्हाला वाटतं मी नसलो तर हे काय करतील आणि यांचं काय खरं आलं असं म्हणून जेव्हा करतात, त्यातला 1% अर्धा टक्का जरी धर्माला लावला ना, तरी देव भेटू शकतो। पण इथं काय करतो आपण, अंतर्मनातून संसार करतो आणि बाह्य मनातून परमार्थ करतो, म्हणजे परमेश्वर भक्ती करतो। पण ते उलटं करायचं आहे। परमेश्वर म्हणता अंतर्मनातून, लागलेपणातून, आपलेपणातून, ज्ञानवाचक मनापासून धार्मिकता करा आणि बाह्य अंगाने प्रपंच करा। बाह्य अंगाने म्हणजे काय, कर्तव्य करायचे, करावंच लागणार आहे ते। आत्वान अंगाने करण्याची गरज काय। सकाळी जर तुम्हाला मळ्यात जाऊन काहीतरी काम करायचं, पाणी भरायचं, लागवड करायची, निंदणी खुरपणी, काय जे करायचं ते करायचं, त्याला रात्रभर विचार करून चिंतन करून काही गरज आहे का। सकाळी उठायचं, 4 माणसं घ्यायचे, जाऊन काम करायचं, त्यासाठी तुम्हाला खूप काही वेळ द्यायची गरज आहे का। जे काम त्यावेळेस करायची गरज आहे त्यावेळेस जाऊन करायची आहे, त्यातून आतून करण्याची गरज नाही। दंड जाऊ बसा, आतून करण्याची गरज नाही, आतून लागलेपणाची गरज नाही। परंतु तुम्ही त्या लागलेपणात करण्यासाठी त्याचं चिंतन, त्याचं मनन करत करत देवाला विसरलेल्या, त्या धर्माला विसरलेला राहतं, त्या चिंतन करणं विसरलेलं राहतं। 4 दिवसानंतर लग्न राहतं, तुम्ही आजपासूनच लग्नाला जायचं, लग्नाला जायचं, लग्नाला जायचं। 10 दहाव्याला जायचं, 10व्याला, साऱ्या गल्लीला कळतं आपल्याला अशा दिवशी अशा वेळेस 10व्याला जायचं आहे, कोण कोण बरोबर आहे कोण कोण नाही आहे। काय गरज आहे, त्यावेळेस निघा, ते कर्तव्य करा, पार पाडा। ते चिंतन करत असल्यामुळं धर्मापासून तुम्ही दूर जात आहे, धर्माच्या स्मरणापासून दूर जात आहे। ज्यावेळेस जे काम करायचं त्यावेळेस ते जाऊन करा, त्याचं चिंतन करण्याची गरज नाही, त्याच्या मनात आणण्याची गरज नाही। मनात फक्त देव धर्म असला पाहिजे, अनंत सामाय ते अनेक न सामाय। जर परमेश्वर तुमच्या हृदयात असेल तर बाकीचं काही हृदयात येणार नाही, आणि बाकीचं सारं हृदयात असेल तर परमेश्वर येणारच नाही। तुमच्या डोक्यात काय, रात्री झोपताना सुद्धा उद्या दिवसभराचं शेड्यूल असतं। सकाळी उठलं का असं करायचं, तिकडं करायचं, याच्या 10व्याला जायचं, तिकडं घरभरणीला जायचं, त्याच्या लग्नाला जायचं, याला भेट द्यायची आहे, मळ्यातले असे कामं करायची, दिवसभराचं शेड्यूल राहतं। त्यावेळेस ते करायचं आहे, परंतु मनात ते असल्यामुळं परमेश्वराचं स्मरण होईल का तुमच्याच्यानी। रात्री झोपताना ते चिंतन, सकाळी उठल्यानंतर तेच चिंतन घेऊन उठाल। पण परमेश्वराचा धर्म किती सोपा आहे। जर रात्री झोपताना जर तुम्ही स्मरण करत करत झोपले आणि सकाळी उठल्याबरोबर तेच नाम आपल्या तोंडात आलं, तर पूर्ण रात्रभर ती लेखी लागते, परमेश्वराच्या पदरात पडतं, धर्मात पडतं, त्याचा फायदा आपल्याला होतो, आपले कर्मनाश होतो। परंतु आपल्याला धर्म सोपा आहे, सरळ आहे, पण न समजल्यामुळं चुका करतोय। त्या चुका आपल्या लक्षात घेणं म्हणजे ज्ञान घेणं, त्या चुका लक्षात आणून त्यावरती कृतीवर जाणं म्हणजे ज्ञान घेणं। तुम्ही एकामेकीला भेटतात बघा, भेटल्यानंतर बाई तू सकाळी उठली होती का, स्मरण केलं होतं का, देवपूजा केली का, कधी स्थानावर गेली का, असं कधी विचारलं आहे का एकामेकीला, हात वर करा बरं। कधीच नाही। काय केलं होतं, काय खाल्लं होतं, तिकडं लग्नाला गेली होती का, आणि साडी कधी घेतली आणि केवढ्याची घेतली आणि कोणत्या दुकानातून घेतली, तिचं काय झालं आणि त्याचं काय झालं, हे उटाळे काटाळेच आपल्या हृदयात असतात। त्याच्यामुळं आपल्या तोंडातच तेच येतात। परमेश्वर म्हणतात जर तुम्ही भेटले तर भेटल्याने सुद्धा देव भेटेल। कसा भेटेल, भेटल्यानंतर देवाच्या वार्ता करायच्या, चर्चा करायची, एकामेकाला सांगायचं, एकामेकाला ऐकायचं। त्या ऐकण्यातून परमेश्वराचं जे सत्व आहे तुमच्या हृदयात येईल आणि परमेश्वर भेटल्याचं गोमटं लागेल। तुमचा आरावरती सुद्धा परमेश्वर भेटू शकतो। आर कसा घेताय, कशा पद्धतीने घेताय, कोणत्या पद्धतीने घेताय, त्याचं काहीच आपल्याला काहीच नियोजन नाही आहे। जेव्हा भूक लागली तेव्हा खातो, भाजी आवडीची असली तर जास्त खातो, कमी आवडीची असली तर कमी खातो।
दहाव्यातही खातो, लग्नातही खातो, आणखीन कुठंही खातो. त्या जनावरांना आपल्यात काही फरक नाही पडत. ते जनावर दिवसभर चरलेलं राहतं, पोट भरेल राहतं. मालकाने जेव्हा ते गोठ्यात न्यायचा प्रयत्न करतात, गोठ्यात न्यायला सुरुवात करतात, तरी ते जाता जाता इकडे तोंड घालील, तिकडे तोंड घालील, एक घास तरी तोडीलच. ते म्हणत नाही दिवसभर चरत होतो, आता जाऊ द्या वर तोंड करा आणि चला गोठ्यात. असं होत नाही. त्याच्यातून आपल्यात काय फरक राहिला? जनावरातून आपल्यात हाच फरक आहे की आपण नरदेहात आलेलो आहे. आणि नरदेह हा असा एकच जन्म आहे का त्याच्यातून चांगलं वाईट कर्म करून परमेश्वराला प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून आपल्याला देव भेटतोय, मिळवायचा आहे, कशा कशातून मिळेल, कशा कशातून भेटू शकतो, हे जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर धर्म खूप सोपा आहे, सरळ आहे, स्पष्ट आहे, पारदर्शक आहे. आपल्या जीवनातून अंधश्रद्धा जर काढून टाकल्या, कर्मकांड काढून टाकले, जीवन सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं रेषेत निर्माण केलं, आपलं काम भलं, आपण भलं, आपला देव भला, आपला धर्म भला, तरी आपल्याला देव भेटेल. अन्य वार्ता बंद केल्या नाही तर याचे उटाळे काढ, त्याचे उटाळे काटाळे, राजकारणाचे कर घेणं नाही देणं नाही, साऱ्या गावाचं आपल्याला माहीत राहतं, साऱ्या तालुक्याचं राजकारण आपल्याला माहीत राहतं, साऱ्या जिल्ह्याचं राजकारण आपल्याला माहीत राहतं, आपल्या घरात काय चाललं, आपल्या जीवनात काय चाललं आपल्याला माहीत नसतं. हे जर बंद केलं तरी देव भेटू शकतो. म्हणजे अन्य वार्ता, देव म्हणता अन्य वार्ता केल्याने काय होतं? हिंसा होते. हिंसा पाप, पाप तो नरक. कोणाविषयी तरी तुम्ही बोलता बोलता बोलून गेले, त्याच्या कानावर गेलं, त्याचं मन दुखणार, मन दुखलं, जलदरूपाचं नरक प्राप्त होतं. जाता येता रस्त्याने काळत नसताना, कारण नसताना, कळत न कळत हिंसा घडते. आता शेती म्हटल्यानंतर कितीतरी हिंसा होत राहते, फवारण्या करतात, औषधं करतात, मारतात, परंतु त्याचं जर काठीण्य निर्माण झालं तर त्याच्याविषयी तुम्हाला काहीच वाटत नाही. त्याच्याविषयी तुम्हाला मनामध्ये दुःख असलं पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, ते कोमळ हृदय असलं पाहिजे. नाही तर काठीण्य निर्माण झालं तर त्याच्याविषयी तुम्ही मोठ्या मोठ्या नरकापर्यंत जाऊ शकता, मोठ्या मोठ्या हिंसेपर्यंत जाऊ शकता. त्यातून निघण्याचा काहीतरी उपाय, त्यातून निघण्याचं काहीतरी दुःख, कर्मनाश होण्यासाठी काहीतरी तळमळ, आर्तता, प्रार्थना परमेश्वराकडं जर केली तर त्यातून तुम्ही निघाल. अन्यथा त्यातून सुद्धा तुम्ही पुढं पुढं सरकाल. अन्य वार्ता न करणे, दुसऱ्याविषयी चांगला विचार करणे, चांगल्या नजरेने पाहणे, दुसऱ्याला चांगला सल्ला देणे, दुसऱ्याचं चांगलं आहे तेच ऐकणे. नाही तर चांगलं असलं का ते म्हणतं जाऊ दे हे दररोजच, पण याचं त्याचं उटाळे काठाळे त्यांनी करायला लागलं का तो हटकून आपण विचारतो काय झालं, काय झालं, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं. ही भावना तुमच्यामध्ये कधी येईल? जेव्हा तुम्ही धर्मापासून दूर असाल, धर्माच्या जवळ असाल, तर तुम्हाला ही आवडणारच नाही. गलबल्यात, गर्दीत, अन्य वार्ता, याच्या त्याचे उटाळे काठाळे, याचं त्याचं सांगणं, हे तुम्हाला आवडणार नाही. हे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उपदेशीच नाही आहे. तुम्हाला वाटतं आम्ही उपदेशी, आम्ही उपदेशी. उपदेशपानाचं लक्षण काय आहे? की तुम्हाला वाईट न समजणं, वाईट न कळणं, वाईट न आवडणं, तो उपदेशी. याच्या त्याच्याविषयी न बोलणं तो उपदेशी, अन्य वार्ता न करणं तो उपदेशी. जो आपल्या कामाशी काम, धर्माशी धर्म ठेवतो तो उपदेशी. कोणते कर्मकांड न पाळता कुठेही जरी गेला संग्रह पाळायच्या उद्देशाने, तर आपला धर्म त्याचं भान ठेवून सांभाळणं हा तो उपदेशी असतो. आपण म्हणतो आम्ही उपदेशी, आम्ही उपदेशी, बाकीचे नियम काहीच नाही आपल्याला माहिती. त्याच्यामुळे उपदेश म्हणजे काय, धर्म कशासाठी असतो, धार्मिकता कशासाठी असते, एवढा मोठा धर्म आपल्याला परमेश्वर कृपेने भेटलेला आहे, तो कसा सांभाळायचा, त्या सांभाळण्यातून आपल्याला काय फायदा होणार आहे, याचा जर विचार केला तरच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. नाहीतर पाठीमागचं परंपरे राटगाडीच्या दृष्टांतातून येतंय पुढं चाललं, येतंय पुढं चाललं आहे, त्यांनी केलं आहे म्हणून आपण केलं आहे, असं करत राहिलं तर उपयोग नाही. रुमण्याच्या दृष्टांतातून हे तुम्हाला माहीत असेल. जसं दूध असतं, एक वडील आपल्या मुलाला दररोज दूध पाजतात, तो मुलगा विचारतो दूध कसं आहे, आता दूध कसं आहे सांगायचं कसं. ते म्हणले दूध बगळ्यासारखं, कारण दूध बी सफेद, बगळा सफेद. म्हणले बगळा कसा, म्हणे रुमण्यासारखा. म्हणजे रुमणं कसं, म्हणे असं रुमणं असतं म्हणले. शेतकऱ्यांनी सांगितलं, लहान पोरं प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे त्याचं ते आता तेवढ्यापुरतं तोंड बंद केलं. ते पोरगं खेळता खेळता गेलं, जिथं अवजारं ठेवली तिथं रुमणं दिसलं आणि ते रुमण्याला दूध म्हणून प्यायला लागलं. आता ते दूध नसल्यामुळं ते काय होईल, त्याच्या साऱ्या हिरड्या फुटल, रक्ताळलं. एक डोळस माणूस विचारतो, अरे तू काय करू राहिला, म्हणे मी दूध पितोय. अरे म्हणे हे दूध नाही, हे रुमणं आहे. म्हणे माझ्या बापाने सांगितलं, ते खोटं आहे का. तसं आपलं झालं आहे, पाठीमागून काय येतं आहे आणि पुढं आपण ढकलतो आहे, परंतु किती योग्य, किती अयोग्य, किती खरं, किती खोटं, किती चांगलं, किती वाईट, किती फायद्याचं, किती नुकसानीचं, याचा आपण विचारच करत नाही. त्याच्यामुळं मागं आलं, पुढं ढकललं आणि त्याच्यामुळं काय झालं, जन्माला आलो, कर्म केलं, कर्म करून नरकात गेलो, नरक संपले, परत जन्माला आलो, परत कर्म केलं, हे सारखं राडगडी चालू आहे.
सारखं जन्मवृत्ती. यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर धर्म समजूनच घ्यावा लागेल, जाणूनच घ्यावा लागेल. त्या धर्म समजून जाणून त्यावरती चालावं लागेल आणि त्या चालून मग परमेश्वराची एक निष्ठपणे भक्ती जर केली तर परमेश्वर प्राप्त होणार, तर परमेश्वर भेटणार आहे. अन्यथा उपदेश घेतल्याने परमेश्वर भेटत नसतो. उपदेश घेणं म्हणजे फक्त शाळेत प्रवेश केलेला आहे आणि त्या प्रवेशात आपण आतमध्ये आल्यानंतर त्यावरती जर अभ्यास केला, समजून घेतला, जाणून घेतला तरच आपल्याला तो परमेश्वर भेटणार आहे. त्याच्यामुळं समजून घेणं, अभ्यास करणं, सत्संग घेणं. या ताई या, सर्वांनी टाळ्या वाजवा. ताईंसाठी तपस्विनी ताई आलेले आहे, बसा. ते समजून उमजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे, आपलं मूळ कर्तव्य आहे. ते ध्येय आपलं असलं पाहिजे. आता आज पहिलाच दिवस आहे, सकाळचं सत्र आहे. संख्या जरी कमी असली तरी नंतर हळूहळू बरीचशी आली मंडळी. तुमचं गाव 30-35 घरं उपदिशी आहे. जे आलेले नसतील त्यांना सांगा. संध्याकाळी किती वाजेचा टायमिंग दिला आहे? 7 वाजेचा टायमिंग आहे संध्याकाळचा. 7ला बरोबर यायचं. 7ला टायमिंग बरोबर माझा सत्संग चालू होऊन जाईल. मग एक माणूस असला तरी आणि तुम्ही कोणी सारे असले तरी काय, नसले तरी काय, त्या टायमिंगमध्ये सत्संग चालू होतो. यांना माहीत आहे. त्या टायमिंगला तुम्ही बरोबर 7ला या. दररोजच मग गप्पा मारतात, दररोज इकडे टाईमपास करतात. आता आज आणि उद्या हां थोडं सांगा. 7चा ऐवजी 7:15 घ्यायचा का 7:30 घ्यायचा का 6 घ्यायचा? आता दिवस मोठा असतो त्याच्यामुळे 7 वाजता ठीक आहे. मरणार आहे का? मरणार आहे का? ते सांगतात, आपण आपलं काम करायचं. ठीक आहे, ठीक. काय किती वाजता? पहिले जेवण करायचं का? ते महत्वाचं आहे. जेवण झाले का? बाकीचं काय बाबांनी सांगो काय, नाही सांगू काय, डोक्यात घुसो काय, न घुसो काय, जेवण पहिले. असं आहे. जेवल्यानंतर थांबतील का? म्हणजे जेवण झालं आता काय थांबायचं, चला घरी. थांबतील? बर, ठीक आहे. तुम्ही काय करा, 7 ते 8 जेवण करा. 8 वाजता स्टार्ट करू आपण, चालेल ना? 8 वाजता मग 9 वाजतील, 9:15 वाजतील, 9:30 वाजतील. तुमचे प्रश्न जसे असतील तसे. चालतंय ना? ठीक आहे, काय हरकत नाही. नाही तर नंतर म्हणाल मग आमची झोपेची वेळ झाली, आमची मालिकेची वेळ झाली, आमच्या गप्पा मारायची वेळ झाली. येणारच आहे ना? ठीक आहे, चला, काय हरकत नाही. तुम्ही जेवढे आहे एवढे जरी असले तर आहे, आपल्याला गर्दी नाही पाहिजे, आपल्याला दर्दी पाहिजे. आपल्याला नुसते मंडप भरवायचा नाही आहे, तर ज्याला धर्माची जाणीव करून घ्यायची, समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी सत्संग ठेवलेला आहे तुम्ही गाववाल्यांनी. ज्याला तळमळ आहे, ज्याला जाणीव आहे तो येईल. ज्याला एखाद्याला तळमळ नसेल, जाणीव नसेल, तुम्ही त्याला बँड लावला तरी येणार नाही, तो कारणच सांगत. त्याच्यामुळं धर्म हा जो विषय आहे हा जाणीवेचा आहे, बोधाचा आहे, तळमळीचा आहे आणि त्याच्या मनातल्या इच्छेचा आहे, वासनेचा आहे. त्याच्यामुळं आपण डिक्लेअर तर केलं तर 8 वाजता घेऊ, काय हरकत नाही. 7ला आता 8ला घेऊ. जेवण वगैरे करून घ्या. फक्त आज आणि उद्या संध्याकाळच्या जेवणाला गप्पा कमी मारा. जेवण पटकन करून घ्या, नाही तर गप्पा मारता मारता जेवण करायला मग ते 9 वाजवतील. तर 8ला कार्यक्रम होऊन जाईल. तुम्ही 6पासून तुमच्या पद्धतीने नियोजन करा. आणि प्रश्न विचारायचे. प्रश्न न विचारता तुम्ही फक्त ऐकूनच घेतले तर मला काय कळणार आहे, तुम्हाला किती कळालं आहे, समजलं आहे? तर प्रश्न विचारले ना तर मग आपल्याला समजतं, कळतं. तुमच्या मनातले प्रश्न जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुम्ही धर्म व्यवस्थित सांभाळू शकत नाही. म्हणून धर्म जर सांभाळायचा आहे, करायचा आहे, तर मनातले प्रश्न निकाली निघाले पाहिजे. जे अज्ञान आहे, गैरसमज आहे, जे आपल्याला भीती आहे ज्या धर्माविषयी, ते आपल्या मनातून निघालं. भीती आहे लोकांच्या, हे केलं तर असं होतं का, ते केलं तर तसं होतं का, दोष लागतो का, मग नरक होतं का, मरणार आहे का, अशा बऱ्याच भीती आहे मनामध्ये. किंवा गैरसमज आहे, केल्याने चुकलं तरी काही फरक पडत नाही, परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. पण करण्याची इच्छा तर असली पाहिजे, करायला सुरुवात तर करा. त्याच्यामुळे मनातले जे बी प्रश्न असतील तुमच्या मनात ते विचारत चला. ते विचारल्यानंतर तुमच्या मनातल्या शंका, प्रश्न, भीती निघणार आहे. आणि जरी कार्यक्रम आपला झाला तर कार्यक्रम करून थांबू नका. मी ते उद्या सांगणारच आहे. दर महिन्याला, दर 15 दिवसाला सत्संग घेत चला, एकत्र येत चला. तुमच्या गावात मंदिर आहे,
मंदिर तुम्ही सारे एकत्र आले, तिथं जागा व्यवस्थित सत्संगाला आले, 2 लोक 4 लोक, ते जे तरुण मुलं मुली आहे त्यांना सत्संगाला आणा, कारण त्यांना धर्म समजणं गरजेचं आहे. तुम्हाला आता किती सांगितलं तर तुमच्या डोक्यात काही जाणार नाही. आता तुमचं जरड झाले, तुम्ही आटवला तुमचा कार्यक्रम, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त सांगून उपयोग नाही आहे. तुमच्या सुना आहे, तुमचे मुलं आहे, तुमच्या मुली आहे, नातू आहे, नाती आहे, त्यांना आणा, त्यांना कळू द्या. कारण तुम्ही काम करता, कष्ट करता कोणासाठी? कुटुंबासाठी. धर्म हा संस्कार आहे, संस्कृती. त्यांना जर समजला, त्यांनी धर्म सांभाळला, संस्कार संस्कृती सांभाळली, तर पुढं जाऊन त्यांचं तर भलं होणार आहे, परंतु आपल्याला ही निमित्ताचं गोमटं भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांना पुढं करून आणा. नाही तर तुम्ही काय म्हणाल, तुम्ही घर सांभाळा, तुम्ही कामं करा, आम्ही जातो सत्संगाला, आम्ही जातो ऐकायला, तोंड दाखवायला. असं करू नका. कार्यक्रम काय 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा नाही आहे, 2 दिवसाचा, आज आणि उद्या आणि परवा सकाळी. त्याच्यामुळं जेवढं तुम्हाला येता येईल सर्वांना घेऊन येता येईल, मुलं मुलींना त्यांना घेऊन या, वेळेत या आणि प्रश्न विचारा. आता काही प्रश्न आहे का कोणाला? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.